बिझनेसचा पहिलाच रूल आहे की कोणावर विश्वास नका करायचं. तर एक तर स्वतःच काहीतरी करायचं. खूप लोकांना वाटतं की युपीएससी खूप अवघड आहे, युपीएससी मध्ये 1% चान्स आहे काहीतरी बोलतात. तर मी तुम्हाला सांगतो बिझनेस मध्ये त्याच्यापेक्षा कमी चान्स आहे. असं कुठलाही बिझनेस नाही जो अपस्केल जाणार आहे कंटिन्युअसली. त्याला डाऊनफॉल्स आहेत, त्याला गेन्स आहेत, सगळ्या गोष्टी. सो फेनिक्स हा असा पक्षी आहे की जो मला मोटिवेट करतो की ठीक आहे, आज वाईट वेळ उद्या परत राखत उभं राहायचं. तर बिझनेसच तुला बिझनेस बद्दल एवढं शिकवेल ना की जे कुठलंही कॉलेज, हार्वर्ड युनिव्हर्सिटी पण नाही शिकवू शकत. स्वतःचा ब्रँड आहे ना, स्वतःच्या स्टाईलने बिल्ड करायचा. आम्हाला माहिती आहे आपला रुटेड ब्रँड आहे. बिझनेसचा सगळ्यात मेन रूल सांगतो, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला भिंगरी. पाहिजे ते चेंज करू शकतो, पाहिजे ते शो करू शकतो, पण नाही. तुमचं विजन काय, तुम्हाला कुठे जायचंय? तुम्ही आता जे 10 लाख रुपये कमवले ते तुमचं अंत आहे का, की तुम्ही आता चेंज करताय? अंत असेल तर करा. वास्तुतच असतो म्हणत असते म्हणायचं. येत आहेत 10 लाख, 15 लाख येत आहेत, येऊ दे, मी आहे, मी सक्षम आहे. नमस्कार मंडळी, मॅरेज टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये एक तरुण उद्योजक आपल्यासोबत गप्पा मारायला आलेला आहे आणि तो माझा कॉलेज पासूनचा मित्र आहे. बऱ्याच गोष्टी अनफोल्ड करायच्या. सो पृथ्वीराज, तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. येस, थँक्यू. खूप दिवसांपासून, खूप वर्षांपासून ऍक्च्युली आपलं प्लॅनिंग चाललेलं होतं की एक सोबत पॉडकास्ट करूयात, आणि आज ऍक्च्युली आपण पॉडकास्ट करतोय. सो कसं वाटतंय? खूपच छान, खूपच छान. म्हणजे मी इतक्या आतुरतेने वाट बघत होतो या पॉडकास्टची. असं नाही की महिने, वर्ष, ऑलमोस्ट वर्ष झालं असेल वाट बघतोय की गप्पा मारायला. आणि पॉडकास्ट करणं तर ठीक आहे, मित्राबरोबर पॉडकास्ट करणं ते सुद्धा तो एक हिस्ट्री असते ना त्याला, की पॉडकास्ट करताना आपल्याला बोलायला किती मागपर्यंत जात आणि ती जर्नी बघितलेली असते. मी तुझी जर्नी बघितलीये, तू माझी जर्नी बघितलीये, कुठून स्टार्ट केलं, आज कुठे आहे, ते सांगायला अजून छान वाटतं. मला ऍक्च्युली सगळ्यांना सांगायचंय की जे म्हणजे प्रत्येक मुलाचं एक ड्रीम असतं ना, की आपण कॉलेजमध्ये ते शाहरुख खान सारखं व्हायलिन वाजवू आणि नंतर आपल्यासोबत मुली असतील, तर हा माणूस ते जगलाय. किंवा आपण कॉलेज नंतर ज्यावेळी आपण कॉलेजची डिग्री संपून बाहेर पडू, पेपर देऊन बाहेर पडू, त्याच्यानंतर आपलं लाईफ कम्प्लीट सेटल असेल असं एका भ्रमात आपण कॉलेजमध्ये राहत असतो. ह्या माणसानं ते केलंय की कॉलेज संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यानं त्याचा बिझनेस चालू केला होता. किंवा आपल्याला प्रश्न पडतो की घरातले आपल्या गाडी देत नाहीयेत, आपण बाहेर फिरायला जायचंय पण आपल्याला बाहेर फिरायला जाता येत नाहीये. हा माणूस आम्ही कॉलेजमध्ये असताना फॉर्च्युनर घेऊन फिरायचा. सो मला बेसिकली हेच विचारायचंय की मॅनेज कसं केलंस, म्हणजे कॉलेज संपल्या लगेच स्वतःचा बिझनेस चालू करणं, याच्यासाठी तुझी थॉट प्रोसेस काय होती? थॉट प्रोसेस तर पहिली गोष्ट खूपच मोठी होती, कारण की बिझनेस करायचा हे तर फिक्स होतं पहिल्यापासून. ओके. म्हणजे जेव्हापासून मी फर्स्ट इयरला गेलो तेव्हापासून मला बिझनेसच करायचा. मी टेनिस प्लेअर होतो, टेनिस स्टार्ट केलेलं, टेनिसमध्ये करायचं होतं, बट ते काही शक्य नव्हतं. मला पण जाणवत होतं की कॉम्पिटिशन खूप मोठी आहे आणि मी 18 वर्ष झाल्यानंतर ओपन मध्ये खेळणं ना खूप अवघड प्रकार असतो तो. त्यामुळे मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला माहिती होतं की मला बिझनेसच करायचा आहे. काय करायचं आहे हे माहिती नव्हतं, पण बिझनेसच करायचा ही गोष्ट फिक्स होती. तेव्हा लहानपणापासून कशी माहित नाही, पण आधीपासूनच आवड होती की मी पॉडकास्ट बघायचो. आता पॉडकास्ट सुरू झालेत, तेव्हा मोटिवेशनल व्हिडिओज असायचे. आठवत असतील स्टीव्ह जॉब्सचे झाले, मार्क झकरबर्गचे झाले, ह्यांचे व्हिडिओज बघायला प्रचंड आवड होती. आणि त्यातून मोटिवेशन येत राहायचं, नाही करायचं तर एक तर स्वतःच काहीतरी करायचं. ज्या प्रकारे शिवाजी महाराज म्हटलेत की करायचं स्वतःच करायचं, नोकरी नाही करायची, हे लहानपणापासूनच मनावरती भिनलेलं होतं. घरच्यांचा थोडासा स्टार्टिंगला विरोध होता. घरचे म्हणायचे युपीएससी कर, एमपीएससी कर, पण नाही, मला वाटलेलं की नाही, व्यवसायच करायचा. हे गोष्ट फिक्स होती. ज्या प्रकारे म्हटलं की कॉलेज झाल्या दुसऱ्या दिवशी मी केलं, हे योग्य नाही होणार, कारण कॉलेज सुरू असताना पण मी अनेक उद्योग करून झाले. जसं की फिरायला आवडायचं, जसं तू म्हटला फिरायला आवडायचं. मग फिरायला आवडायचं, भरपूर लोक म्हणतात की फिरायला आता आम्हाला परवडायचं नाही भरपूर वेळ, आता रोज रोज थोडी फिरायला परवडणार. आम्ही मित्रांना घेऊन जायचो अजून की हा 500 कॉन्ट्री काढा, आपण सगळ्यांना फिरायला घेऊन जाऊ. त्याच्या पहिला व्यवसाय जो सुरू केलेला नेव्हिगेट लाईफ म्हणून, आम्ही 5 मित्रांनी सुरू केलेला. ह्याबद्दल जास्त नसेल माहिती. सुरू केलं कॉलेजमध्ये, फ्लायर्स वाटायचो की असं असं आम्ही ट्रिप नेतोय, घेऊन जायचो ट्रिप. गडांवरती, राजगड, रायगड, तोरणा, तिकोना सगळे गड करून झाले, अंदरबान, हे सगळे आम्ही तिकडे ट्रेक करून झाले. आणि मग ते करत करत मग मित्र होते, टाइमपास मध्ये केलेलं, सिरियस नव्हतं. मग ते थांबवलं. मी एक जरा सिरियस होतो की नाही, मला करायचंच आहे. मग घरच्यांचा एकच विरोध होता की कर व्यवसाय, काही हरकत नाहीये, कर व्यवसाय, केला तरी ग्रॅज्युएशन नंतर कर, आधी अभ्यास संपव, आधी हातात डिग्री घे. म्हटलं ठीक आहे, पण माझं अभ्यासात कमीच लक्ष होतं. लक्ष याच्याकडेच होतं की व्यवसायच करायचा आहे. सो कॉलेज झालं किंवा कॉलेजमध्ये आपण काही अटेंडन्स काही खूप जास्त नव्हताच.
मग R&D चालू करायचो त्या टाइम मध्ये, की मी केलं तर कसं करेन. मग Okay. हॉटेल्सला भेट देणं, की रेस्टॉरंट्सना भेट देणं, ह्या तिकडच्या रेस्टॉरंटला जा, दुसऱ्या रेस्टॉरंटला जा. माझा दादा होता त्याच्याबरोबर पार्टनरशिप मध्ये केलेलं. त्याला म्हटलं की मला शिकव काय आहे वगैरे. त्याच्या हॉटेल्सवरती बसून राहणं दिवसभर. हे कॉलेजमध्ये चालू असतानाच होतं. सो कॉलेजमध्ये निघून दुसऱ्या दिवशी बिझनेस करणं ह्याला 1-2 वर्ष आधीचं पार्श्वभूमी background होतं, होती, पार्श्वभूमी आउट ऑफ होती. नोवेअर अचानक नव्हतं झालं अचानक ते. नव्हतं झालं. ते दिसताना असं झालं की अचानक झालं सगळ्यांना हम्म, दिसताना, हम्म, बट हम्म. त्याच्या मागे खूप मोठी पार्श्वभूमी. आम्ही ते रेस्टॉरंट सुरू करण्याच्या आधी पूर्ण भारतभरातून, दादाचे आता कॉन्टॅक्ट असल्यामुळे भारतभरातून आम्ही शेफ बोलवलेले, की 1 दिवसासाठी या, आम्ही तुम्हाला 1 दिवसाचं जे काय असेल ते खर्च Pay देतो. करून. आम्ही इकडे आम्हाला तुमच्या रेसिपी दाखवा. तर तुम्ही दिल्लीवर नाही तर दिल्लीला बटर चिकन कसं बनतं, हैदराबादीला कशी, हैदराबादी बिर्याणी हैदराबादमध्ये कशी बनते, तुम्ही एकदा या आम्हाला द्या इथं. तर ते सगळं करत करत R&D केलेला, रिटॉर्टेड प्रोसेसमध्ये वगैरे असं खूप प्रकार होते त्याच्यात. सो आम्ही हॉटेलला काय केलेलं, जे आमचे फ्रँचायझीज असतील त्यांना आम्ही पॅक ग्रेव्ही देणार. हॉटेलमधलं सगळ्यात जास्त नुकसान असतं ते म्हणजे तुमचं वेस्टेज. वेस्टेज. तुम्ही आज 10 किलो ग्रेव्ही बनवली, तुमची त्यातली 8 किलो वेस्ट गेली. पुढच्या दिवशी तुमची 12 किलो तुमची ग्रेव्ही जाते आणि तुमच्याकडे 8च किलो ग्रेव्ही आहे. तर आम्ही तो गोष्ट हेरलेली आणि रिटॉर्टेड प्रोसेसमध्ये गेलेलो. रिटॉर्टेड प्रोसेसमध्ये पॅकेजमध्ये जे पावभाजी मिळते रेडी टू कुक, तशा आम्ही आमच्या ग्रेव्हीज बनवल्या. आमच्या Okay. फ्रँचायझीज दिल्या. त्यांना म्हटलं तुमचं नुकसान होणार नाही कारण की असं असं आहे. त्यांना ते आम्ही पॅकेज ग्रेव्ही दिली. पॅकेज ग्रेव्ही दिल्यावर तुम्ही ती कट करा, तुम्ही ती पोर करा आणि ग्रेव्ही बनवून टाका. ते वर्कआउट नाही झालं इव्हेंच्युअली. 6-7 महिने पर्यंत ठीक होतं. आय गेस 6-7 महिनेच झाले असतील. आता 6 वर्ष झाले त्या गोष्टीला, तर इतकं आठवत नाही. त्यानंतर लॉकडाऊन लागलं, पार्टनरशिपमध्ये थोडे वाद झाले. त्यामुळं लॉकडाऊन लागल्यानंतर असं एक फेज आलेली की रस्ताच माहित नाहीये, ब्लँक, काहीच कळतच नाही. कारण की लॉकडाऊनला सगळ्यात जास्त पहिला अफेक्ट आणि शेवटपर्यंत अफेक्ट झाला तो रेस्टॉरंट रेस्टॉरंटला झाला. इंडस्ट्रीला झाला. बरोबर. सो तो फेज आहे ना माझ्या लाईफ मधला सगळ्यात वाईट फेज होता. कारण की पहिल्यांदा फ्रँचायझी ज्यांनी घेतलेला ते मित्र होते. ज्यांच्यासोबत मित्र घेतले की सगळे ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व होतो. सो जर मला कुणी काही सल्ला विचारला ना बिझनेसमध्ये, पहिला सल्ला देतो मित्रांबरोबर करू नका. बाकी काही करा, पहिल्यांदा मित्रांबरोबर व्यवसाय करू का नका. मित्रांबरोबर नाही करायचा? पैसा आणि नातं, म्हणजे मित्र म्हणजे फक्त मित्रच नाही, मित्र परिवाराबरोबर करू नका. तुम्ही जेव्हा नातं सेपरेट असायला पाहिजे, व्यवसाय सेपरेट असायला पाहिजे. जेव्हा तुमचं बिझनेसमध्ये हे येतात, चढ उतार येतात, उताराच्या वेळी तुमच्या पार्टनर बरोबर तुमचे भांडणं हे स्वाभाविक आहे. ते तुम्ही तुमच्या मित्रांना जाऊन सांगू शकता, अरे यार माझा पार्टनर असं करतोय, असं बोलतोय, ते बोलतोय, असं तो व्यवस्थित नाहीये. तुमच्या जेव्हा मित्र किंवा परिवाराबरोबरच करताना तुम्हाला कंप्लेन करायला नाही येत. आज प्रत्येकाच्या घरात एक उदाहरण असेल, काकांनीच फसवलं किंवा मावशीनीच फसवलं, मामानीच फसवलं, प्रत्येकाच्या घरात उदाहरण असेल. पण तेच होऊ नये हे अवॉइड करण्यासाठी मित्रांमध्ये नका करू. मित्रांकडनं सल्ला घ्या, मित्रांकडनं मदत घ्या, पण हे नका घेऊ, पार्टनरशिप नका करू. किती फ्रँचाईज झाल्या होत्या टोटल? त्याच्या एक सेल्फ फ्रँचायझी होती पाषाणला, दुसरी फ्रँचायझी इकडे होती सिंहगड रोडला, आणि तिसरी फ्रँचायझी आमचं ऑनगोईंग होतं आणि तोपर्यंत लॉकडाऊन आलं. ओके. सो मग आता त्यातून टेकअवे काय मिळालं? म्हणजे जर तुला विचारलं की पार्टनरशिप करायची का नाही करायची, तर ह्याच्याबद्दल तू काय सांगशील? माझं तर मत आहे की पहिल्यांदा स्वतः सक्षम म्हणा. स्वतः सोलोमध्ये जेवढा अनुभव येतोय तेवढा घ्या. वेळ लागेल अगदीच. जर वेळ द्यायची कपॅसिटी नसेल तर पार्टनर घ्या. बरोबर. अगदी तुम्ही 4 हात असणं कधी पण चांगलं आहे. पण माझ्याकडं थँकफुली वेळ आहे. आपण यंग आहे, तरुण आहे, त्यामुळे आपल्याकडे वेळ आहे. आपण अजून पुढच्या 5 वर्षांचा विचार करू शकतो. मला पुढच्या, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पुढच्या 5 वर्ष पैसे नाही कमवले तरी काय, ठीक आहे, घरी आपल्याला घर खर्च चालवायला जेवढे लागतात तेवढे तरी काढू शकतो. त्याच्यावरती असं नाही की आपल्याला 4 लोकांचं सांभाळायचं, म्हणजे बायको मुलं सांभाळायची असं नाहीये की परिवाराचं सांभाळायचं. त्यामुळं तो जर तुमच्याकडे नसेल, ती जर जबाबदारी नसेल, तर रिस्क घ्या. स्वतःवर आधी रिस्क घ्या, अनुभव घ्या, चुकल्यानंतर मग त्या चुका तुम्ही जिथे कमी पडताय ते समजून घ्या, ती कमी भरणारा पार्टनर घ्या. पण तुझ्या घरचे पहिल्यापासून म्हणत होते की तू UPSC कर, तू क्लास सुद्धा लावलेला होतास, आपण दोघांनी एकत्र क्लास केला, आणि ज्यावेळी तुझी पार्टनरशिप किंवा हॉटेल रेस्टॉरंट मॉडेल जे होतं ते बंद झालं, तुझ्या समोर ब्लँक सगळं आलं, त्यावेळी मग असं नाही का वाटलं की अरे घरचे सांगत होते ते कदाचित बरं असेल आणि UPSC ट्राय करून बघावं? आजही रोज वाटतं. 6 वर्ष झाल्यानंतर आजही रोज वाटतं. कारण की आपल्या खूप लोकांना वाटतं की UPSC खूप अवघड आहे, UPSC मध्ये 1% चान्स आहे, काहीतरी बोलतात. तर मी तुम्हाला सांगतो बिझनेसमध्ये त्याच्यापेक्षा कमी चान्स आहे, त्याच्यापेक्षा कमी सक्सेस रेट जो UPSCत असेल त्याच्यापेक्षा 10 पट कमी
सक्सेस रेट आहे. का म्हणजे तू असं जेव्हा म्हणतोस त्यावेळी तुझ्या पाठीमागे कोणता अनुभव आहे की ज्यामुळे तू हे म्हणतोस की युपीएससी पेक्षा बिझनेसचा सक्सेस रेट कमी आहे? आता मी हे कॅल्क्युलेशन नाही केलेलं, Yes, ऑनेस्टली yes, सांगतो, yes, yes, कॅल्क्युलेशन yes. नाही केलेलं, कारण की काय होतं युपीएससी मध्ये तुम्हाला माहिती आहे, अभ्यास करायचा आहे, परीक्षा द्यायची आहे. हा काय बोलतात तिथं, हा सूर्य हा जयद्रथ, इथे हाच मार्ग आहे, तुम्हाला अभ्यास करायचा, हीच परीक्षा द्यायची, ही परीक्षा झाली की झालं. बिझनेस मध्ये तसं नाहीये. आज 6 महिने वेगळे आहेत, पुढचे 6 महिने वेगळे आहेत, पुढचा वर्ष वेगळा आहे, तुम्हाला रस्ताच नाहीये. तुम्ही नाही सांगू शकत. आज मी जर तुम्हाला सांगितलं ना असं क्लोथिंग ब्रँड म्हणतो आणि असं करा, करू नाही शकत. कारण की तेच 6 वर्षापूर्वी मी केलेलं. आज माझे मार्ग बदललेत, आज तुम्हाला वेगळ्या मार्गाने सुरुवात करावी लागणार आहे. आज जर बाहेर गेलात आणि मी कुठलाही व्यवसाय सांगितला आणि मी एखादा व्यवसाय येतोय, त्याचा अर्थ असा नाही की मी सगळे व्यवसाय करू शकतो. बरोबर आहे. आज जर तुम्ही हॉटेलला गेला, हॉटेल इंडस्ट्री वेगळी आहे. जर तुम्ही कपड्यांमध्ये गेलात, कपड्यांचं कम्प्लिटली वेगळं आहे, कपड्यांचं वेगळं. पॉडकास्ट करायचं म्हटलं, पॉडकास्टची जो पाथ आहे तो कम्प्लिटली वेगळा आहे, आणि जो तुमचा पाथ आहे तो सगळ्यांचा सेम नसेल. बट युपीएससी एमपीएससीचा पाथ तोच आहे, सिलेबस तोच आहे, परीक्षा तशीच द्यायची, इंटरव्ह्यूला तुम्हाला तसंच जायचं. कुठेतरी रोडमॅप माहितीये माहितीये. म्हणून कदाचित बिझनेस करणं अवघड असू शकतं असं तुला वाटतं? अवघड आहे, आणि प्लस सक्सेस रेट खूप कमी आहे. वाहवत जाणं खूप सहज शक्य आहे, कारण की एकदम चंक मध्ये पैसा येतो. आला की, मी खरंच सांगतो की आला की एकदम चंक मध्ये पैसा येतो. तुम्हाला ते वेल प्लॅनिंग पाहिजे, जे लोकांकडे नसतं, की तुम्ही पैसे कसे वापरता. आले म्हणजे माझ्याकडे आज आले 10 लाख रुपये फॉर एक्झाम्पल, येत नाही तेवढे बट आले, तर उद्या मी ते असे उडवून टाकेन. नेहमी लक्षात ठेव, वास्तुतात असतो म्हणत असते, म्हणायचं येत आहेत 10 लाख 15 लाख येत आहेत, येऊ दे, मी आहे, मी सक्षम आहे. अगदीच. तर ते आले की तुम्हाला माहिती पाहिजे की नाही, ठीक आहे, मी हे उडवू पण शकतो, पाहिजे ते चेंज करू शकतो, पाहिजे ते शोक करू शकतो, पण नाही, तुमचं विजन काय, तुम्हाला कुठे जायचंय. तुम्ही आता जे 10 लाख रुपये कमवले ते तुमचं अंत आहे का, की तुम्ही आता चेंज करताय? अंत असेल तर करा. काही काही लोक असतात की नाही मला एवढंच पाहिजे आणि मी त्यात सुखी आहे, त्यांनी ठीक आहे, काही चूक नाही त्याच्यात. पण जर तुम्हाला खूप मोठं विजन असेल, जसं आता आपल्याला 1-2 स्टोअर मध्ये मला आता लोक 2 स्टोअर झाले, दुसरं स्टोअर मोठं आहे, खूप छान झालं, म्हटलं नाही, आत्ताशी सुरुवात आहे, अजून सुद्धा सुरुवात आहे, की अजून खूप पुढे जायचंय. आता जर मी इथं वाहत गेलो की नाही मला आता येतोय, इन्कम येतोय, स्टेबिलिटी आहे, मी स्टेबल होत गेलो तर नाही. तसं तुम्ही लग्नाचा विषय केला, स्टेबिलिटी खूप वेळ लागतो बिझनेसमध्ये. जसं म्हणायचे ना, शेतकऱ्यांना उद्योजकांना कोण मुली देत नाही, तशी परिस्थिती आहे, ती खरी परिस्थिती आहे. कारण की तुम्हाला स्टेबल होणं, एक स्टडी इन्कम येणं खूप अवघड असतं बिझनेसमध्ये. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस खूप वेगळा असतो. याच्यामध्ये द याग्नी या ब्रँडचा जन्म कसा काय झाला, म्हणजे हे नाव कसं सुचलं, त्या नावाचा अर्थ काय आहे, आणि आता एक बिझनेस आपला बंद पडलाय, थोडस आपण लॅक ऑफ कॉन्फिडन्स असतो, अंडर कॉन्फिडंट असतो, की मी पुढे जे काही करेन ते व्यवस्थित करेन का नाही करेन, मला जमेल का नाही जमेल. त्यातून परत एकदा तू वेगळं क्षेत्र निवडलंस, आणि मग आता हा ब्रँड चांगला चाललाय, तर हे कसं काय झालं शक्य? आपण आलेलो मगाशी की हॉटेल इंडस्ट्री लॉकडाऊन लागत गेलेलं, 2020 चालू होता. 2020 आय थिंक मार्च मध्ये लागला ना लॉकडाऊन. मार्च मध्ये मी साताऱ्याला गेलो, वडिलांची ट्रान्सफर तिकडे असल्यामुळे तिकडे राहायला गेलो, कारण की पुणे सगळं बंद होतं. तोपर्यंत सातारा ओपन होतं, सॉरी सोलापूरला गेलो, चुकून सातारा बोललो. सोलापूर ओपन होतं, सोलापूरला गेलो, सोलापूरला राहायला होतो. सो तिकडे विचार करत बसलो की आता काय करू, कारण की हॉटेल इंडस्ट्री बंद आहे. मी खूप प्रयत्न केले की क्वारंटाईन सेंटरला जेवण पाठवू, हे करू ते करू. बसून राहायला आवडतच नव्हतं आणि जमणार पण नव्हतं, की असं थोडी की बसून राहू, पैसे तर कमवायची गरज आहेच. तर काय करू हे सगळे विचार केले, काहीच कळत नव्हतं. शांत बसलो, एक 2-3 दिवस लिटरली शांत बसलो, काहीच कळत नव्हतं. जेवायचो, बसायचो, जेवायचं, बसायचो, कारण की ज्या प्रकारे बोललो की पार्टनरशिप मित्रांसोबत होती, त्यात वाद झालेले होते मित्रांसोबत. कुणाला बोलायला, सल्ला घ्यायला काहीच नव्हतं. काय करू काही कळत नव्हतं. बसलेलो, घरच्यांना पण सांगू नाही शकत, कारण की घरच्यांना सांगितलं असतं, घरचे बोलले असते मी सांगितलेलं युपीएससी कर, एमपीएससी कर. त्यांना दाखवू नाही शकत की असं काहीतरी माझी किती लागली तसं बोलायचं झालं तर. मला आठवतंय मी ऑलमोस्ट एक आठवडाभर तरी शांत होतो, की जेवायचो, बाथरूम मध्ये जायचो, आयदर काहीतरी पुस्तक वाचत बसायचो, ते पण दाखवायसाठी पुस्तक समोर आहे पण डोक्यात नाहीच आहे, तिसरीकडेच आहे मी कुठेतरी. कुठे चुकलो, काय झालं, हे सगळ्या गोष्टी आता मी खूप जणांना सांगतो की लॉकडाऊनमुळे बंद पडलं, लॉकडाऊन नाही, पण लॉकडाऊनच्या आधीच खूप संपत आलेल्या गोष्टी, पार्टनरशिपमध्ये वाद, फ्रँचायझी इन्व्हेस्टर्स बरोबर वाद वगैरे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी, किंवा माझं हे असतील जे पार्टनर असतील त्यांच्या सगळ्यांसोबत वाद. आता
त्यामुळे गेल्यानंतर कळतच नव्हतं की ज्यांच्याकडे बघायचो बिझनेससाठी त्यांच्याकडे बघू नाही शकत आहे. घरी असं काही नाहीये की कुणी बिझनेस केलाय. मला तर आठवत नाही की आमच्या कुणी बिझनेस केलेला आहे. सगळे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्येच हो. आधीपासूनच. आजोबा शिक्षक, वडील अधिकारी. त्यामुळं कधीच नाही. मग तिथून मी ठरवलं एक गोष्ट की आता काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. म्हटलं मोटिवेशनची गरज होती. युट्यूब ओपन करून जसं आज तुम्ही लोकांना सल्ले देताय तसं आम्ही कुणाचा सल्ला बघत होतो. कळालं की मार्क झुकरबर्गनी 2014-15 मध्ये फेसबुकचं इन्व्हेन्शन केलेलं त्या काळात. आणि आज आपण 2020 मध्ये आणि आज सुद्धा आपण ऑफलाईन बिझनेस करतोय. ऑफलाईन बिझनेस करतोय म्हणजे आपल्याला एका स्टोअरची गरज पडतीये व्यवसाय करायला. आज आपल्याला अमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, मिंत्रा आहे, अशा सगळ्या विकायला एवढ्या जागा आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत. आज मी वेबसाईट स्वतः बनवू शकतो. माझ्याकडे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तरी सुद्धा मी आज का नाही करू शकत? काही मला असं का मी म्हणू शकतो की दुकान बाहेर सिटी बंद आहे म्हणून मी थांबायला पाहिजे? मला तेव्हा एक रिअलाइज झालं की नाही, आपला ई कॉमर्स बिझनेस असलाच पाहिजे. उद्या हॉटेल पण सुरू करेन पण माझा ई कॉमर्स बिझनेस असलाच पाहिजे. उद्या 4 लॉकडाऊन जरी आले तरी माझा बिझनेस चालू राहायला पाहिजे. हे मोटिवेशन होतं की मला ई कॉमर्स पाहिजेच. आणि त्याच्यासाठी मग मी सगळ्यात पहिले वेबसाईटचं सर्च केलं की ऑनलाईन काय काय बिझनेस करू शकतो. मग वेगवेगळे प्रोडक्ट विकता येतात वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. जर तुम्हाला आठवत असेल तर मी फॅशन फोटोग्राफी करायचो. Yeah. तेव्हा अगदी फोटोग्राफीचा आवड होता, फॅशन फोटोग्राफीचा आवड होता. त्यामुळे ड्रेसिंग सेन्स चांगला होता. लोकांना सल्ले द्यायला आवडायचं की हे घाला, ते घाला, ते नका घालू, असं सगळं. त्याच्यावरनं म्हटलं की अरे स्वतःचा ब्रँड असणं कधीही चांगलं. अगेन मला जर बिझनेस करायचा तर ब्रँडमध्येच करायचा होता. म्हणजे ग्रेव्हिनेशन जरी झालं तरी तो ब्रँडच होता. लोकांना दिसणारा ब्रँड. असं नाही की होलसेलिंग करायचंय, मॅन्युफॅक्चरिंग करायचंय वगैरे वगैरे. पण म्हटलं की अनुभव नाही. अनुभव नसल्यामुळं आणि पैसे पण नव्हते, त्यामुळे चांगलेच गुंतलेले, चांगलेच लॉसेस झालेले लॉकडाऊनच्या आधी. कमी भांडवलात एकदम उभं करायचं होतं. सो मी पहिल्यांदा ठरवलं की ठीक आहे आपण हे करू, वेबसाईट लॉन्च करू आणि स्वतःचा एक क्लोथिंग ब्रँड स्टार्ट करू. पहिल्यांदा मी दुकानात फिरलो की तुम्हाला कितीला मिळतो हा शर्ट, तुम्ही विकताय ठीक आहे, कितीला मिळतो? ते जर 210 ला बोलले ना, मी तुम्हाला 190 ला देतो, चालेल का? कितीची ऑर्डर देणार? म्हटलं 190 ला जर दिले तर ते म्हटले की आमचं हे फिक्स आहे, आम्हाला क्वालिटीची गॅरंटी आहे. म्हटलं क्वालिटी जर नाही मिळाली तुम्हाला तर मी प्रत्येक प्रोडक्ट परत घेईन, तुमचे आहेत ते पैसे तुम्हाला परत करेन. म्हटलं जेवढे काही असेल ती माझी जबाबदारी. बरोबर. तर म्हटलं अशी तर कोण ऑफर देत नाही की तुम्ही कपडे आणून ठेवा आणि नाही चालले तर घेऊन जावा. लॉस मधला बिझनेस होता खरंच. एखादा जरी मला लॉट परत आला असता तर मला पूर्ण वाट लागली असती. मग ते 500 शर्टची ऑर्डर, 1000 शर्टची ऑर्डर, 50 शर्टची ऑर्डर, जी मिळेल ती घेतली. त्यातून काही पैसे बनत नव्हते, कारण की 190 ला जर मी विकत असेल तर मला 185 ला तेव्हा शर्ट मिळत होते. पण बनवता येते का, बघता येते का, हे काम करून शिका. मला जर कोणी विचारलं ना मी एमबीए करू का, म्हटलं विचारतो काय करायचंय आज तुला? बिझनेस करायचाय तर एमबीए करू नको. ज्या क्षेत्रात बिझनेस करायचाय त्या क्षेत्रात आयदर जॉब कर, नाहीतर त्या क्षेत्रात बिझनेस कर. बिझनेस कर. बिझनेसच तुला बिझनेस बद्दल एवढं शिकवेल ना की जे कुठलंही कॉलेज, हार्वर्ड युनिव्हर्सिटी पण नाही शिकवू शकत, जे बिझनेस तुम्हाला स्वतः शिकवतं. त्यामुळे मी नेहमी एक गोष्ट नक्की सांगतो की बिझनेस मध्ये उतरा, पडा, त्यात काय चुकतंय त्यातला अनुभव घ्या. त्यातली जी लोक बनतात ना तीच लोक तुमची कायमस्वरूपी बनतात. आज माझा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो माझा गेले 4 वर्ष तोच मॅन्युफॅक्चरर आहे. आज जो माझा फोटोग्राफर आहे 4 वर्ष तोच फोटोग्राफर आहे. जेवढे वर्ष झाली ते जिथून मी सोर्स करतो ते सोर्स पण माझे तेच ठिकाणून करतो जे आजही करतो, सगळ्या गोष्टी. त्यामुळं ती जे तुमचे लॉंग टर्म रिलेशन असतात ना ते खूप इम्पॉर्टंट असतात त्या बिझनेसमध्ये. पण याच्यामध्ये आता क्लोथिंग बिझनेस मध्ये ऑलरेडी इस्टॅब्लिश ब्रँड आहेत. जर रेमंड सारखा ब्रँड तर कधीपासून आहे, आणि नाही म्हणलं तरी तुझ्या प्रॉडक्टचं कंपॅरिझन कुठेतरी त्या ब्रँड सोबत सुद्धा होणार आहे. लिव्हाईस सारखा ब्रँड आहे, आणखीन वेगवेगळे ब्रँड आहेत. किंवा आपण बघितलं कोल्हापूरमध्ये गांधीनगर मार्केट आहे, माझ्या मते सुरतला पण बरंच होलसेलमध्ये क्लोथिंग प्रोडक्ट मिळतात. मग यावेळी तुझा कॉम्पिटिटर कोण होता, किंवा डोक्यात काय ठेवलेलंस की बाबा हा ही एक हाईट आहे आणि मला त्या हाईट पर्यंत पोहोचायचंय, हा काय विचार ठेवलेला होता? हाईटचा विचार त्याच्यावरती आपण पुढे बोलू. बट कॉम्पिटिशनचं जर बोललं ना, मी कुणाला आजही कॉम्पिटिशन मानत नाही. आणि मी ना कधी कोणाची कॉम्पिटिशन केली, याग्नीनी कधी कोणाशी कॉम्पिटिशन नाही केली आणि मी कधी कोणाला कॉम्पिटिशन नाही मानलं. जे मला आवडतं, जो प्रोडक्ट मला माझ्या कस्टमरला विकायचा आहे तो मी बनवला. मला ज्या प्राइसला वाटतंय की जो साजेस आहे त्यात मी कस्टमरला एक योग्य प्राइसमध्ये योग्य प्रोडक्ट देतोय, हेच मी नेहमी बघितलं.
अगदी कॉम्पिटिशनचा विचार करावा लागतो, बट ते करतायत म्हणून मी नाही करत की त्यांचं 10 रुपयाला म्हणून मी 5 रुपयाला ठेवणं असं नाही, किंवा हा ब्रँड हे करतोय, अगदीच नाही, अजिबात नाही. कारण की त्याच्यात ना एक सॅमसंग आणि आयफोन थेरी आहे, माहिती असेल तर. नाही सॅमसंगचा एक मोटिवेशनल स्पीकर होता, मी असंच बघत होतो, आता नाव नाही घेत, बट तो मोटिवेशनल स्पीकर सॅमसंग मध्ये गेला मोटिवेशनल स्पीकिंग करायला, द्यायला, मोटिवेट करायला तिथल्या एम्प्लॉईजना. तिथे ते बोलत होते की आयफोन हे करतोय, आयफोन हे करतोय, आयफोन असं करतोय, ऍपल मध्ये हा फीचर आलाय, आपण हा फीचर बनवू, आपण त्यांनी अजून फोल्ड फोन बनवला नाही, आपण फोल्ड फोन बनवू. वाईस वर्सा ऍपल मध्ये तो सेम टाइमला गेल्यावर ते बोलले की आपण हे इनोव्हेशन केले, आपण अजून काय इनोव्हेट करू शकतो. त्यांना कॉम्पिटिशनशी फरक नाही पडत. अजून सुद्धा ते विचार नाहीत करत की मार्केटमध्ये फॉर एक्झाम्पल कॉल रेकॉर्डिंगचा सगळ्याला आहे, ते विचार नाही करत आपण 10 वर्षांनी देऊ. त्यांच्या तर आय थिंक आयपॅड मध्ये कॅल्क्युलेटर नव्हता, ते नाही विचार करत, तरी सुद्धा प्रोडक्ट सेल होतो. का? कारण की त्यांना माहितीये ते काय डिलिव्हर करतायत, काय क्वालिटी डिलिव्हर करतायत आणि कितपत करतायत. बरोबर आहे. सो तुम्ही पण बघितलं असेल, कधी बघितलंय का आयफोनला कम्पीट करताना किंवा अशी एखादी ऍड करताना की त्यांनी ह्याला ट्रोल केलं, त्याला ट्रोल केलं? नाही. का? कारण की त्यांना त्यांच्या प्रोडक्टवरती विश्वास आहे. महाग असेल तरी त्यांच्या कस्टमरला माहिती की नाही, मला हा महाग मी का घेतोय. बरोबर. तसंच आहे की कम्पीट नाही करत आम्ही अजिबात. आम्हाला माहिती ह्या सेगमेंटमध्ये बनवतो, ह्या सेगमेंटमध्येच करायचंय, बट इन्स्पिरेशन खूप चांगले चांगले होते. आणि तोच फेज होता ना 2020 मध्ये, ज्यावेळी इंडियामध्ये खूप चांगले चांगले ब्रँड उदयास आले. स्निच झाला, अंदमान म्हणून एक असेल, अंदमान म्हणून एक ब्रँड आहे, खूप चांगला ब्रँड आहे. रेअर रॅबिट म्हणून खूप सुंदर सुंदर इंडियातले ब्रँड्स यायला लागले. आणि बट आपलं विजन त्याच्यापेक्षा पुढे आहे. याग्नीला आपल्याला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचं. आणि मी पॉडकास्टवरती बोलतोय की आपण हा ब्रँड इंटरनॅशनल लेवलला, आता इंडिया हे खूप मोठं मार्केट आहे. तुम्ही इंडियावरती जरी बिझनेस करत बसला ना, तरी तुमच्या 7 पिढ्या खातील जर तुम्ही सक्सेस झालात तर. पण तरी नाही, त्याच्या पुढे. कारण की आज बघतो मी लुई विटॉन सारखा ब्रँड आज जगभरात आहे, जगभरातला लक्झरी ब्रँड आहे. जर जगभरात लक्झरी ब्रँड बघितले, सगळे डॉमिनेटेड बाय फॉरेन कंपनीज, सगळ्या स्पॅनिश असतील किंवा अमेरिकन्स असतील, त्या कंपनीज लक्झरी करतात. फ्रान्सच्या ज्या कंपनीज आहेत त्या, एकही इंडियन कंपनी का नाहीये जी त्या लेवलला आजपर्यंत पोहोचू शकली. आजही एकही डिझायनर ब्रँड नाहीये लक्झरी मार्केटमध्ये की जो इंटरनॅशनल लेवल आहे. ओके. आज आहेत आपल्याकडे कार ब्रँड्स आहेत जे इंटरनॅशनल लेवलला चांगला परफॉर्म करतात. म्हणजे ठीक आहे, अमेरिकेत वगैरे नाही, बट साऊथ आफ्रिका झालं, ऑस्ट्रेलियामध्ये मारुतीच्या गाड्या, महिंद्राच्या गाड्या खूप चांगल्या सेल होतात. तसं आपण अजून सुद्धा खूप सेगमेंट्स आहेत ज्याच्यात आपल्याला ऍज अ इंडिया ग्रो करणं खूप गरजेचं आहे. आणि वाय इंटरनॅशनल ब्रँड? मला खूप लोक बोलतात की इंटरनॅशनल ब्रँडच का? कारण की जो डॉलरमध्ये इन्कम जो इंडियात येतो ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इंटरनॅशनल रेव्हेन्यू जर करू शकता, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. ओके. मला वाटतं पण की परत याग्नीची स्टोरी काय होती ही राहिलीच. राहिलीच. या तर याग्नीची स्टोरी अशी होती की याग्नी सुरू करायचंय, क्लोदिंग ब्रँड सुरू करायचा, हे तर फिक्स होतं. त्यानंतर फिक्स झाल्यानंतर मग आता नाव द्यायचं, जे मी तुम्हाला सांगितलं डिस्ट्रीब्यूट केलं. डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर मग आता ब्रँड सुरू करायचा. आता कॉन्फिडन्स वाढला की आता एक प्रॉपर कंपनी स्टार्ट करायची. जसं बोललो मी की इंटरनॅशनल ब्रँड क्रिएट करायचं ठरवलेलंच. मिलान फॅशन वीक मध्ये आपल्याला घेऊन जायचं, हे माझं विजन होतं की मिलान फॅशन वीक मध्ये आपला ब्रँड घेऊन जायचा आहे. बट त्याचं नाव पण असं पाहिजे की जे मराठी किंवा संस्कृत आहे. मला भरपूर लोक, भरपूर सारे ब्रँड आहेत ना जे इंग्लिश नावं ठेवतात, किंवा फॉर एक्झाम्पल पीटर इंग्लंड, इंडियन ब्रँडच आहे पण पीटर इंग्लंड, लोकांना ते साजेसं वाटतं की माझा ब्रँड फॉरेन ब्रँड आहे. लोकांना वाटतं की नाही, फॉरेन ब्रँड आहे, इम्पोर्टेड ब्रँड आहे, मी घालायला पाहिजे. मला नाही, तसं नाही. कम्पीट करायचंच नाही, मार्केट लाईननी जायचंच नाहीये. स्वतःचा ब्रँड आहे ना, स्वतःच्या स्टाईलने बिल्ड करायचा. आम्हाला माहिती आहे आपला रुटेड ब्रँड पाहिजे, संस्कृत मध्येच नाव ठेवायचं, हे फिक्सच होतं. मग संस्कृत वर्ड शोधत होतो, 1-2 वगैरे वगैरे, असं तसं. आणि ज्या प्रकारे सांगितलं की खूप वाईट फेज चालू होता त्यावेळी, डिसाईड केलं की नाव जे ठेवणार ना ते मिनिंगफुल पण असलं पाहिजे. ऑफकोर्स. सो मला नावच सापडत नव्हतं. 1-2 नावं होती, जसं की अधरित नाव होतं, विच मीन्स वर्दी ऑफ रिस्पेक्ट. म्हटलं की नाही ठीक आहे, चांगलं नाव आहे, बट नाही, ह्याच्या बियॉन्ड काहीतरी मला अजून चांगलं पाहिजे. तेव्हाच मी आय थिंक कुठलं तरी पुस्तक वाचत होतो, स्पिरिच्युअल बुक होतं, महाभारताबद्दलच होतं. त्यात मला एक नाव सापडलं, याग्नी. आणि मला ते स्टक राहिलं. मी तेव्हा वाचताना वाचून गेलो, नंतर मला ते डोक्यात राहिलं की याग्नी अर्थ काय असतो. मी गुगल केलं याग्नी. त्याचा अर्थ असतो बॉर्न फ्रॉम द फायर. याग्नी मीन्स बॉर्न फ्रॉम द फायर, एखादी गोष्ट जी आगेतनं जन्माला येते. सो फेज असं होतं की आपल्याला पण रिबॉर्न व्हायचंय, आगेतनं प्रॉपरली राखेतनं परत यायचंय बाहेर. त्यामुळे फिनिक्सचा लोगो काढला की फिनिक्स हा पक्षी आहे ज्याला याग्नी म्हणून संबोधलंही जातं, कारण की तो आगेतनं रोज रोज जन्माला येतो. बरोबर. आणि ते नाव पण असं आहे की जे मला मोटिवेट करतं,
कारण की असं कुठलाही बिझनेस नाही जो अपस्केल जाणार आहे कंटिन्युअसली. त्याला डाऊनफॉल्स आहेत, त्याला गेन्स आहेत, बरोबर सगळ्या आहे, गोष्टी आहेत. बरोबर आहे. सो फिनिक्स हा असा पक्षी आहे की जो मला मोटिवेट करतो की ठीक आहे, आज वाईट वेळ आहे, उद्या परत राखेतनं उभं राहायचं. आणि 1000 वेळा. कधी कधी कसं होतं की आपल्याला अनुभव नसतो ना बिझनेस अगदीच. करण्याचा. तू तर म्हणतोय फर्स्ट जनरेशन हम्म. आहे. याच्यावेळी लोकांशी डील कसं करायचं आणि ट्रस्ट कसा ठेवायचा हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे किंवा खूप मोठा फॅक्टर आहे. कारण आज एखादी व्यक्ती सांगते की मी उद्यापासून कामाला येतोय आणि कालचा परवाचा किस्सा आहे की एका व्यक्तीनं दुसऱ्या एका व्यक्तीकडून 20,000 रुपये घेतले तुमच्याकडे 2 दिवसांनी जॉईन करतो म्हणून आणि त्या व्यक्तीनं फोन बंद करून ठेवला. सो हा ट्रस्ट कुठं टेस्ट झाला का? ट्रस्ट कुठं बिल्ड करताना त्रास झाला का? असे काही हे आहेत का, इनपुट्स आहेत का? नाही, कधी खरं तर माझ्यावर ती वेळ आली नाही थँकफुली. कारण की जसं प्रकारे पैशाच्या बाबतीत बोललात, पैशाच्या बाबतीत मी कधी विश्वास नाही ठेवला. कारण ओके. की बिझनेसचा पहिलाच रूल आहे की कोणावर विश्वास नका ठेवू. हम्म. अगदी जीवनाचंच मी तर म्हणेन विश्वास नका ठेवू. कारण की खरी गोष्ट आहे ती. तुम्हाला कितपत विश्वास ठेवता, विश्वासाशिवाय चालत नाही जग. तुम्ही रोडवर गाडी चालवता, तुम्हाला शेजारच्यावर विश्वास आहे की हा मला ठोकणार नाही. त्या बेसिक गोष्टीच आहेत. बट जेव्हा तुम्ही अडचणीत असता, तुम्ही लोकांना सगळा लावून बिझनेस करतात, नका करू. थोडंसं हळूहळू स्टेप बाय स्टेप घ्या. विश्वास टेस्ट नाही झाले, बट हे रोजच्या दिवसावरती होतं की आज एखादा स्टाफ मेंबर आहे, म्हणतो मी येणार आहे आणि येत नाही, किंवा येतो 2 दिवस चालवतो, त्याच्यावरती आपण सोडून जातो आणि तो येत नाही 4-5 दिवस. बरोबर. तेव्हा तुमची मेहनत पाहिजे. तुम्हाला जसं आम्ही हॉटेलमध्ये होतो ना, भांडी पण आम्ही घासली कारण की मावशी आल्याच नाहीत, म्हटल्या नाही येणार आम्ही. तुमच्यात तेवढी, जर तुम्ही बिझनेस करताय ना, तर तुमच्यात तेवढी ताकद पाहिजेच की तुम्ही सगळी कामं करणार. आज जर माझं हे नसेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट नसेल, मी दुसरीकडे कुठेतरी शोधेन. माझ्यात तेवढी ताकद आहे. आज स्टाफ नाही आला तर मी दिवस रात्र दुकानावरती बसेन. 12-12 तास मी माझ्या दुकानावरती बसतो. जर स्टाफ नसेल तर काही हरकत नाहीये. त्यात नाही कमीपणा वाटायला पाहिजे तुम्हाला, नाही अडचण यायला पाहिजे. बरोबर. ती गोष्ट आहे. बरोबर. त्यामुळं येतो, त्या फेजेस येतच राहणार आहेत. त्याला फेस करावं लागतं. ती तुमची चॅलेंज आहे. तुम्हाला सगळ्यात छोटं काम पासून ते सगळ्यात मोठं काम पर्यंत मग असं वाटतं यायला का की पाहिजे. जो बिझनेस आपण करतोय तो आपल्याला आधी झुकायला शिकवतो अगदीच. आणि नंतर तो आपला पाठीचा कणा ताट 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 करत आणतो, असं काही वाटतं का? मला तर असं वाटतं की नाही, तो तुमचा नेहमी झुकलेला म्हणजे वाईट ह्यानं घेऊ नका. नाही. फ्लेक्झिबल पाहिजे. फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल पाहिजे कधीही. तो ताट जरी झाला, तुम्हाला माहिती पाहिजे की कोणासमोर ताट राहायचं, कोणासमोर झुकायचं. खरंय. अगदी. कारण की बिझनेसचा सगळ्यात मेन रूल सांगतो. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला भिंगरी. पायाला भिंगरी. हा तिसरा बरं, रूल बरं. माहित नसेल. थांबायचंच नाही. थांबायचं, जिथं थांबला तिथे संपला. जसं शिवाजी महाराजांचं मी खूप चांगलं उदाहरण मला माहितीये की अफजल खानाला मारल्यानंतर त्यांनी भारतातल्या एका शक्तिशाली योद्ध्याला मारले. त्यांचा पूर्ण भारतभरात, हिंदुस्थानात नावलौकिक झालेलं की यांनी अफजल खानाला मारला. अफजल खान असा व्यक्ती होता ज्यानं औरंगजेबाला सळोखी पळो करून सोडलेलं. ज्यावेळी औरंगजेब दक्षिणेत होता, त्याला वेढा घालून मारलंच होतं. अशा व्यक्तीला जेव्हा औरंगजेब राजा होता, त्यांनी फाडून टाकलं त्या व्यक्तीला. त्यांना काही गरज नव्हती, ते बसून नावलौकिक झाला असता. त्याच्यानंतर त्यांनी कोल्हापूर पर्यंत मजल मारली. बरोबर. त्याच्यानंतर थांबले नाहीत. त्यांनी दक्षिण दिग्विजय केला, त्यांनी उत्तर दिग्विजय केला असता. कंटिन्युअस थांबायला आयुष्यभर ते थांबले नाहीत. आपण तर कणभर आहोत, आपण कसं थांबू शकतो? असं. मग आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यावरती येताना मला तुला विचारायचंय की काय आयडिओलॉजी असते एक बिझनेसमन म्हणून ज्यावेळी आपण तरुण म्हणून सुरुवात करतो? म्हणजे काही जण असतात तर माझ्यासारखेच की बाबा वडिलांनी सुरू केलं होतं आणि सेकंड जनरेशन म्हणून मी आलो, तर माझे चॅलेंजेस वेगळे होते. पण तू फर्स्ट सुरुवात करतोयस आणि तुझ्या घरी तसं सेटल वातावरण आहे ना, कारण घरी सगळे सरकारी नोकर किंवा सिक्युअर्ड नोकर आहेत. त्यामुळं पैसे दिसत नाहीत बँक अकाउंटला, समोर खर्च जर दिसत असतात, अशी परिस्थिती कधी ना कधी तरी आली असेल. सो व्हॉट आर द चॅलेंजेस? हे खूप वेळा येतं. एक तर पहिली गोष्ट अशी होती की घरून घ्यायचं नाहीत पैसे, कारण की घरच्यांना तो इगो होता, असं समजा. इगोच म्हणेन मी, कारण की हे नाही घ्यायचं नाही, कारण की घरच्यांना दिलाय, शब्द दिलाय की नाही मी व्यवसाय करून दाखवेन. जसं लॉकडाऊन लागलं तसं वेळ होती की नाही, मी तुम्ही म्हणता त्या मार्गाने युपीएससी वगैरे करतो. बट नाही, तरी सुद्धा तो हट्ट होता, ती आवड होती की नाही हेच करायचंय मला, हेच करायचंय, जे ठरवलेलं तेच करायचंय. एक आयुष्यात फेज होती की जिथे मी पुण्यात एकटा होतो. लॉकडाऊन जस्ट 2021चं होतं. बिझनेस चालत नव्हते. कुठलंही कपड्याचं सुरू केलंय, इन्व्हेंटरी घरात पडू नये, पण सेलच होत नाहीये. का? मित्रांनी सगळे घेऊन झाले, त्याच्या पुढे काय नाही. आम्हाला ऑनलाईन मार्केटिंग बद्दल माहितीये नाही, ऍड स्पेंड बद्दल माहितीये, काही नाही ते. आता मी हे कोणाला सांगितलं नाहीये याच्या आधी, पण काही 4 मित्र असतील त्यांनाच माहिती असेल. मी घरी दिवसभर काम करायचो आणि रात्री बीपीओ मध्ये नाईट जॉब घेतलेला कॉल सेंटरला.
का? कारण की घर खर्च चालला पाहिजे. आता घरी तर मागू नाही शकत, घरच्यांचे टोमणे तर पडतीलच. सेटल वातावरणचा फायदा हा नक्कीच आहे. मी असं नाही म्हणत की वाईट गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, जे काय असेल की त्या गोष्टीमुळे मी बिझनेस करू शकलो. जर घरचं वातावरण सेटल नसतं तर मी नोकरीकडेच झुकलो असतो. कारण की आपलं काम आहे की नाही, घर आधी सेटल करणं हे काम आहे. बरोबर. आता मला माहिती की मला घर खर्चासाठी पैसे द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर मग मी लीप घेऊ शकतो. मग मी कमीपणात जगू शकतो. तो जो काही फेज असेल तो. त्याला म्हणतात एक बिझनेसमध्ये रूल आहे 6 मंथ नो सॅलरी म्हणून. की 6 महिने तुम्हाला न सॅलरी येता जर तुम्ही जगू शकत असाल तुमचं लाईफस्टाईल, तर ऍव्हरेज लाईफस्टाईल, तर तुम्ही बिझनेस करायला पाहिजे असं म्हणतात. की ती तुमची तयारी पाहिजे. नेहमी तुमच्याकडे ते 6 महिन्याचा खर्च असला पाहिजे, घर खर्चाचा. तर तीच गोष्ट होती. तो माझ्याकडे 6 महिन्याचा नव्हता. तर नाईट जॉब केला बीपीओ मध्ये. सकाळी 6ला जॉब संपायचा, 6 ते 12 झोपायचो, 12 ते परत 6 ते 6 जॉब होता तो. 12 ते 6 जे काही बिझनेसची कामं आहेत ती सगळी करायचो, प्रयत्न करायचो आणि मग रात्री परत जॉब. असं मी 3-3.5 महिन्यापर्यंत केलं. त्यानंतर मग ते पण पैसे खर्च नाही केले, सेव्ह करून परत ते बिझनेसमध्येच परत रिस्क. नाही झालं तर काय, परत जॉब घेता येईल. तर त्याला काय तेवढी गोष्ट. सेम अजून सुद्धा तयारी असते की बिझनेस नाही चालला तरी काय पुढे करायची तयारी आहे, कष्ट करायची ती पाहिजे. तुम्हाला ते वेळ पाहिजे की असं नाही की मी आज पैसे कमवले, उद्या त्याच्या डबल कमवणार, परवा त्या डबल कमवणार आणि मी खूप मोठा बिझनेसमॅन होणार, झालं. असं नाही होत, कधीच नाही. म्हणजे माय गेस बिझनेस म्हणजे हे पैशांमध्ये नाही मोजता येत. पैसे डेफिनेटली महत्वाचा पार्ट आहे, पण तुझे विजन्स काय आहेत हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलला कळायला पाहिजे. आणि त्या बेसिसवरती तो कुठपर्यंत जाणार आणि काय त्याला वाटायला येणार चांगलं वाईट हे त्याच्यावरून मे बी ठरत असावं. अगदी. सगळ्यात मेन गोष्ट काय माहितीये का, तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्यात तुम्हाला किती आवड आहे. या हे सगळे बोलतात, पण ते का बोलतात? कारण की तुम्ही रोज तेच काम करणार आहे. तुम्ही तर रोज तेच 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 काम करणार आहे. म्हणजे तुम्ही कंटिन्युअस घाव घालत राहणार आहे. शिल्प म्हणजे दगडाला आकार द्यायला तुम्ही रोज घाव घालत बसणार. तुम्हाला ते घाव घालायला आवडत आहेत का? जर आवडत असेल तुम्ही ते एन्जॉय कराल, ती फेज एन्जॉय कराल, वाईट फेज पण एन्जॉय कराल. मी खरं सांगतो, जितकी वाईट फेज होती मला तेवढी मजा येते. ते चॅलेंजेस आता एकदम स्टेबल झालं, येते काही नाही, मग मी अजून एक सुरू करायचं मग मला. जसं आता पहिलं आम्ही जे स्टोअर केलं वेस्ट एंड मॉलमध्ये, औंधमध्ये स्टार्ट केलं, चालायला लागलं. मी तिथे पहिल्यांदा स्टाफ नव्हता, मी स्वतःच बसायचो, चालायला लागलं. मग मी काही थांबलो नाही की आता चालू आहे म्हणजे चांगले पैसे येत आहेत, थांबायचं नाही. दुसरं काहीतरी मला नवीन सुरू करायचं, दुसरं स्टोअर, दुसऱ्या स्टोअर नंतर लगेच तिसरं होणार, तिसऱ्यानंतर चौथं, जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत करत राहणार. आणि तेच तुमची लाईफ आहे. प्रत्येक बिझनेसमध्ये माइंडसेटमध्ये तुमच्या तेच पाहिजे की जोपर्यंत करतायत तोपर्यंत करायचं, थांबायचं नाही. तुमचं एक विजन पाहिजे तुम्हाला, ते विजन चांगल्या कामासाठी पाहिजे. म्हणजे आता मला भरपूर लोक बोलतात की मी हे करतो, ते करतो, चुकीचे काम करून मला एवढे पैसे मिळतील किंवा असं मिळेल वगैरे वगैरे. नाही, तिकडे वाहत नाही गेलं पाहिजे. प्लस तुमच्या डोक्यात हवा नाही गेली पाहिजे कुठल्याही फेजमध्ये, कुठल्याही मध्ये. जिथे तुमच्या डोक्यात हवा गेली तिथे तुम्ही संपलात. येस, आय गेस थांबायची वेळ आलेली आहे आणि थांबूयात. एक जर्नी असते जी आपण कुठेतरी विचार घेऊन सुरू करतो आणि ती आता बघूयात कुठपर्यंत पोहोचते. पण तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या भविष्यासाठी आणि थँक्यू सो मच आल्याबद्दल. थँक्यू. आणि तुम्हालाही पॉडकास्ट साठी शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.